नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची माहिती समोर आली आहे। कर्जमाफीचा निर्णय आता मेच्या शेवटच्या आठवड्यात घेतला जाणार आहे। सहकार विभागाने या शेतकऱ्यांची माहिती सरकारला दिली आहे। थकबाकीदार शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचे पैसे हे मिळणार असून राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यासाठी 2 लाखाची कर्जमाफी जाहीर केली आहे। या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने बँकाकडून 54 राखान्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे। त्यातील पात्र शेतकऱ्याची माहिती सहकार विभागाने राज्य सरकारला सादर केली आहे। आता मे अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। अंदाजे 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असा अंदाज आहे। सहकार विभागाने कर्जमाफीच्या अनुषंगाने बँकाकडून तब्बल 54 राखान्यातील शेतकऱ्याची माहिती मागवली होती। त्यात बँकेची शाखा, IFSC कोड, संस्था ID, सभासद क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, लिंग, जात, मोबाईल क्रमांक, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड, ॲग्रीस्टॅक क्रमांक, जमीन रेकॉर्ड प्रकार, ग्राहक ID, बचत खाते क्रमांक, 2022-23 मधील खाते क्रमांक, मंजूर कर्ज रक्कम, कर्ज वितरित दिनांक, वितरित रक्कम, पीक कर्ज संयुक्त खाते आहे का, पिकाचे नाव, कर्ज कालावधी, परतफेडीची मुदत, प्रत्यक्ष परतफेडीची तारीख, परत केलेली मुद्दल रक्कम, व्याज व परत केलेली एकूण रक्कम अशी माहिती आहे। 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या वर्षातील ही माहिती आहे। बँकांनी त्यांच्याकडील 3 वर्षाच्या थकबाकीदार व नियमित कर्जदारांची माहिती त्या राखान्यात भरून सहकार विभागाला पाठवली आहे। आता सरकारकडून निकष निश्चित केले जात आहेत। त्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे। राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी माहिती बँकाकडून घेतली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी जाहीर झाली आहे। नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। त्याची संपूर्ण माहिती सहकार विभागाने सरकारला सादर केली आहे। निकष ठरतील आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्याची मंत्रिमंडळात निर्णय होऊन कर्जमाफी होईल। कर्जमाफीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। या समितीने एप्रिलमध्येच अहवाल सादर केला आहे। आता सहकार विभागाने देखील 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या काळातील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्याची माहिती सरकारला दिली आहे। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कर्ज बँकांना भरावे लागणार आहे। कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्याच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे। धन्यवाद।